नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, मान्सूनच्या परतीचा आरखडलेला प्रवास पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत। यामध्येच राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने सध्या उघडीप दिली आहे। आज म्हणजे 1 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। यामुळेच या भागामध्ये हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट जाहीर केला आहे। उर्वरित राज्यामध्ये मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर दक्षिण गुजरातमधील चक्राकार वाऱ्याची स्थिती सध्या निवळून गेली आहे। उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे। पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे। त्यामुळे सोमवारी म्हणजे 30 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासामध्ये अकोला येथे राज्यामधील उच्चांकी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान पुन्हा 32 अंशाच्या पार जाण्याची स्थिती वर्तवण्यामध्ये येत आहे। आज म्हणजे 1 तारखेला कोकणामधील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे। यामुळे या भागामध्ये सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। नगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता जाहीर करण्यात येत आहे। तर उर्वरित राज्यामध्ये मुख्यतः उघडीपीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देखील आज जाहीर करण्यात आला आहे। तर मग पुढील 24 तासामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, बीड, धाराशिव, लातूर या काही जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मग अशा प्रकारचा आजचा नवीन हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज हवामान अंदाजाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।